हा आपला ग्रंथ श्रवण करण्याचं आपलं 92वं वर्ष आहे. असो आपणा सर्वांना भगवान परमात्मा चिरकाल आयुष्य देव. आपणा नुसतं आपल्यालाच नाही, आपल्या समस्त ग्रामस्थांना, नुसत्या क्रांतिकार्या लोकांनाच नाही बरं का. म्हणतात क्रांती मंडळाचा आयुष्याचा आशीर्वाद आहे का? नव्हे तर समस्त गावात सगळ्यांना आशीर्वाद आहे. भगवान परमात्मा सगळ्यांचं कृतकृत्य कल्याण करो. भगवान परमात्मा तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा पूर्ण करो. परंतु एक इच्छा माझी पूर्ण करा, ती म्हणजे भागवत ऐकूस तरी बडबड कमी का. मला सुद्धा समजून घेत नाही की आपण बोलल्यानंतर भागवतामध्ये अर्थ निर्माण होतेच का. आता सांगणाऱ्यांना तरी किती वेळ सांगावं, परंतु ऐकणारा एक वेळ तसे ऐकावं असं मला वाटतं. इतक्या उपर तुमची मर्जी. आता आज तर भागवताचा शेवटचा दिवस आहे. बोलू नका मला शेवट दिवशी तर खूप गर्दी करा, अशी गर्दी करा की मी पलंगाच्या खाली गेलो पाहिजे असं करा. बघा, मर्यादिशीर असावं कोणचं दर्शन, कोणची गोष्ट मर्यादित असावी, अमर्याद नसावं. असं आज आपण श्रीमद भागवताचा ग्रंथ जो श्रवण करणार, आजचा आपल्या भागवतातला हा 7वा दिवस. आणि हा 7वा दिवस म्हणजे आपण भगवंताकडनं साथ मागून घ्यावी की देवा तुझी साथ मला असावी. 7 दिवसामध्ये भगवंताची साथ प्रत्येकानं मागावी. भगवंताकरता प्रत्येकानं भगवंताचं चिंतन करावं. आज आपल्या जो ग्रंथातला जो भागवताचा विशेष भाग ऐकायचा आहे, त्यामध्ये भगवंताचं ज्या भागवताचा ग्रंथ आज आपण शेवारी करतो त्या ग्रंथातला आज 11 स्कंद आपल्याला ऐकायचा आहे. ज्या 11 स्कंदावर आमच्या शांती परब्रह्म एकनाथ महाराजांनी 1 स्कंद तयार केला, एक भागवत तयार करावर. अरे राजा, हा जन्म मिळाला त्याचा काय उपयोग करायचा? जन्म मिळाला पण करावं काय? आला जन्म कुठून, आला कसा, जातो कसा, जाणार कुठे, मिळाला कसा, पण काय करायचे? आम्ही याला व्यर्थ वाया घालवलो नव्हे. राजा निने, हा प्रश्न तुला माझा आहे की या देहाचा उद्धार करे तू, या देहाचा उद्धार कर. निमीचा प्रश्न आहे. विदेह वाचो दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. राजा, ए राजा, म्हणणे साक्षात. पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला सगळ्यांना की तुमचा जन्म झाला, मग झाला, परंतु हा देह कसा, तुम्ही आलात कुठून? सांगा बरं. तुम्हाला गाव आहे का? तुम्हाला कोणाला गाव आहे का? कोणचं गाव तुमचं? हे तुमचं गाव आहे का? भातकुड गाव नाही. तुम्हाला गाव नाही. घर आहे का तुम्हाला? देह, हा देह कुणाचा, हे धन कुणाचे? नाशिवंत देह जाणार सगळं आपलं नाही. हे कोणाचे? हे सगळं लोकांचे, देवाचं नाही, हे कुबेराचे. पण आम्ही अभिमान माझं म्हणजे महाराज यांना घेतलो बरोबर, म्हणजे महाराज यांना घेतल्या 4 गावाने 35 गावाने भागवताला 35. म्हणजे महाराज यंदा हे बंगला बांधल्या 7 राय बंगल्यातच. म्हणजे महाराज या वर्षीच केलं म्हणजे सगळं आनंदाची गोष्ट. महाराज दुर्लभो मानुषो देहो, दुर्लभ ते तुम्हाला मिळत नव्हता पण मिळाला. कशामुळे मिळाला? पुण्यानं. तुम्हाला सांगितलं मी तिसऱ्या दिवसात की हा देव आला कसा? 184 योनी फिरणी आला बाळ जन्माशी. 84 लक्ष फिरून तुम्ही जन्माला आला. बरं आला तर जिच्या पोटी आला त्या महिन्याशिवाय देत जा, रोज मारीत जा. आईला मारी जाऊन हात पडायला जातो, आईला मारी जाऊन देशवाची जाऊ, आईला मारी जाऊन भागवत ऐकायचा. तर पुण्य टाकतंय, पुण्य टाकतंय नाही, पुण्य लागत नाही, खूप पुण्य लागत. विचार करा, हा देव तुम्हाला दिला दिला त्या माऊलीला कधी बोलू नका, वळी पडलं ना ठीक आहे. दुर्लभ हो मिळाला तुम्हाला, आला जन्माला. तुम्ही कशी आला? चांगला. तुम्ही ताबडतोब जन्माला आलात का? आला आला प्राणी जन्माची आला. तुम्ही जन्माला आल्या खूप आनंद झाला आम्हाला. लक्षात ठेवा, ज्यावेळेला मुलगा नसतो त्यावेळेला मुलगा होतो. मुलगा झाल्यानंतर पेढे वाटतात. यामध्ये महाराज केला आपण म्हणतो पेढे पूर्ण झाले म्हणजे आम्हाला आनंद. पण मुलगा झाला ज्यांनी पेढा खाल्ला ते लक्षात ठेवा. ज्यांनी ज्यांनी पेढा खाल्ला पूर्ण मोठं हातात घेतात जोडा म्हणजे तो कोण पुढं यामध्ये पेढे खायला पुढं जोडे खायला गोड लागला पेढा पूर्ण झाला.
आता ज्याला द्यायची म्हणतं पूर्ग नाही, आईची म्हणतं नसलं तर बरं झालं. मग आता जगात दिसत असते, जगात दिसत असते महाराज, म्हणून नाही ती सुधी आहे ते काही सुखाची नाही. विचारतील का नाही विचारतील, संघातील नाही संघातील खास या माझा करा घडवा आहे तो रडत नाही तो रडत. परंतु जन्माला आला, आल्याबरोबर 84 लक्ष एवढी फिरून तुम्ही जन्माला आला, आल्यावर तुम्हाला सुखासुखी देव मिळाला नाही. हा जन्म सुखाचा नाही, ताबडतोब मिळाला नाही. गर्भ यातना आहे, गर्भाची यातना भोगावलेल्या पोटामध्ये आला जन्माला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जत्रे शयनम भवदुष्कारे भवदुःखः. पुन्हा जन्मावं पुन्हा मरावं. संत सांगतात किती वेळा जन्म यावे पावे लगीत. पण सांगतात किती वेळा जन्म. मुलांनी सांगतो महाराज आम्हाला जन्माला घालू नका, नको देवराया पुन्हा जन्मा घालू, नको ही काय अविनाशी देवा, नको पुन्हा जन्म घडू. पण आम्ही कशाची देवा पुन्हा जन्म व्हावा वाटतो आम्हाला, पुन्हा जन्म व्हावा वाटतो. पण पुन्हा जन्म झाला काय करावं वाटतं, एकमेकाची भांडण एकमेकाच्या मारामाऱ्या करावं वाटतं, एकमेकाची वळी लावा वाटतं. पुन्हा जन्माला आला तर काहीच करू नका, जन्माला पुन्हा तर येतच नाही. पण आला ठीक आहे, मला दुर्लभ देव दुर्लभ मिळाला, हा दुर्लभ आहे, दुर्लभ आहे का मिळत नाही. पुण्याची पावतीच आहे, मग पुन्हा खाली येते. पण आला तर कोणाच्या कुळाच्या गर्भाची स्तुती केली, देवाला आनंद वाटावा. जन्माला आला तर ठीक आहे, दुर्लभ देह मिळाला, जन्माला आला. आल्यावर काय करायचं, देवाला दिलं तुम्हाला दिलं, तुम्ही मोठे मोठे झालात. पण काय करायला लागला, बोलायला खोटी, खूप मोठे पण बोलायला खोटी. बोलायचं का खोटं, बोलू नका, सत्य बोलावं. ठीक आहे, जन्माला आलो. आता जन्माला ज्यावेळेला तुम्ही आला त्यावेळेला काय आणलं, ज्यावेळेला मुलगा जन्म त्यावेळेला कसा येतो तुम्ही बघा. लहान मुलगा जन्माला आल्यावर तुम्ही मुलाकडे घ्या, त्याच्या मुठी बांधलेल्या असते, पक्की असते मुठी. त्या मुठी आपण लेकर घालायला पैसे द्यायला हाताची मुठी उघडावे, मग हातात पैसे, तर त्याची मूठ पक्कीच असते. तुम्हाला बाबा माझ्या नशिबात मी काय आणले, येताना मला काही माहित नाही बघा, ती मूठ पक्की असते. जाताना मुठी बांधून जाते, येताना मुठी बांधून येते, आणि त्याच्याजवळ मूठ भरत देते बांधून, मध्ये सोडून टाकीचे, हे बरोबर जात नाही. अंगावर टाकीचे ते काय चांगले टाकतेत का काय, केवढा मोठा असू द्या, मंत्र्यापर्यंत संत्र्यापर्यंत त्याच्या अंगावर मरमर, दिवसभर मरमर करतो, अंगाला मरमर टाकते. रेशमा तुम्ही झालं कोणाला नाही, ती पण आधीच हात जास्त लागेल. मग दिवसभर जीवनात मरमर 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 केली, शेवटी अंगावर मरमर. हा, खूप मोठ्या माळ्या हवेल्या बांधल्या, बंगले बांधले, हवेला मोठा बंगला बांधल्या, दांडल्या मोठ्याने बांगले. पण शेवटी जाताना याला इकडून दोन इकडून दोन इकडून 3 बांबूच्या दांड्या, त्याच्यावरच जात हे बांबू येत, येणं बांबून जातं बांबू. हा, आता याने खूप बायकोला म्हणला तुला काय पाहिजे सांग ह्या वर्षी. मला का तर पुतळी करतो, कर पुतळ्या केल्या, पुतळी केली, मैबोबा केले, झुपे केले, भलं सोनं केलं. दर महिन्याला पुतळी, मेलं पावशे सुतळी, फक्त पावशेच लागते. ती पण बांधले कपाळाला आता काय व्हायला लागले, बांधलं. आणल्या पुतळ्या, याच्याला सुतळ्या, तोंडात मनी सापडते टाकायला अशा वेळेला. पुस्तक म्हणजे आहे का कोणी तुझी आहे नाही, तुळशी पान कोमा एवढं केलं मरमर. तुळशीचे पान ते पण लवकर तुळशी सापडत नाही, आता दारात तुळशी राहिला नाही. तेव्हा सांगितलं ना त्याची बेसमला पानं कोंबीचा. ज्याने गळ्यात तुळशीची माळ नाही घातली, ज्याने कधी देवाला तुळशी पिवायचं सुंदर कोणा नाव नाही घेतलं, त्याच्या बेसमला पानाच कोंबला. आला तर मला कशी आला, काय आणलं, काही आणलं विचारा, घरात विचारा, तो विचारा कोण पाहते खाली तुकडे दोन विचारा फटकर वाढायची, कटकर नव्हते आले, आलं बरोबर काय आलं, एका पाणी चुलं त्या पाण्यात उठलं, कोणी बरोबर कोणी बरोबर आलं नाही. आला एकटा गेला एकटा, भोगतो एकटा,
पैसा पैसा त्या धनावर अपेक्षा संबंध होते, साप होते, फुंगी होते, ती त्याला खाऊ देत नाही. धन ते भांडारी तशीच राहते. गोठ्यामध्ये पशु म्हणजे महाराज 27,000चं डोबार घेतलंय. गाय मोठी 70 लिटर दूध देते. म्हणजे 35 आणि 70 एका टाइमला 35 लिटर फार ठेवली गाय गोठ्यामध्ये बांधून. मालकाने आली काल गाय ठेवली गोठ्यात. रात्री झोपलं, सकाळी उठत गेलो. गाय म्हणली का माझा मालक गेलाय, मला काल आणलंय, मी जाते बरोबर. आता पशु ते गोठ्यातही राहते, तिथेच राहते. गेली गाय तिथंच राहिली, गेलं एकटंच. काय बरोबर येतं तुमच्या? काय बरोबर येणार आहे? एवढं कमवून ठेवलेलं बरोबर येतं का? काय नाही. धन नाही, पैसा नाही. पोरग येतं का? काय पोरग येतं बरोबर. हा पटकन हातापायाच्या घड्या करायला लागत येत नाही. तर हे ताट होतं लाकडावानी, पुन्हा वाकत सुद्धा नाही. हा बेकार दे, नाशिवंत दे, हा दुर्गंधी मुक्त दे, हा दुर्गंधी या देहामध्ये एकटा येतो. उत्तम हो दुर्लभ हो मनुष्यो देहा नाम क्षणभंगुरा. राजा दुर्लभ देव आहे पण क्षणभंगूर जाणार आहे. कोण? नवनाथ निमिरा प्रश्न. दुर्लभ हो मनुष्यो देही नाम क्षणभंगुरा. अरे एक क्षणाचा भरोसा नाही याचा. आहे का भरोसा कोणाला? तुम्हाला आहे का एक क्षणाचा भरोसा? क्षणोक्षणी हाची करावा विचार. आयुष्य काळ नेत रे तुझं, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज क्षणभरी नाही रे भरोसा. इतकंच काय, क्षणोक्षण विचार करायला सांगितलं. पण आम्ही विचार करायला न मिळणारं मिळालं, पण याचा उपयोग चांगला करा. आता हा काय करतो? देवाने तुम्हाला काय काय दिले, कसे काय दिले तुम्हाला काय सांगितलं ना, कसे काय काय दिलेले. आता कॉमेडीचा फार आवड लोकांना. कॉमेडी फार शोकीन असतात. अरे पण ते क्रिकेट आहे. तुझ्या जीवनाचं क्रिकेट तुला खेळायचे, तुला पण जीवनाची बॅट खेळायची. मग तो खेळता तुझे उड्या मारतात. आपण डोळ्याने काय पाहावं? टीव्ही पाहावा, गुणगुण गाणं तेच करावं, जे आहे तेच गाणं तोंडाला येते. मला तोंडाला देवाचं नाव. डोळ्याने का पहा? डोळ्याला देवाला पहा. डोळ्याला देवाला भरून घ्या. पाहिला पाहिला, डोळे भरून घ्या. पाहिला साठलेला आहे. स्वतः भूकबाजी झाली, हरपती चिंता करायची असेल तर ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. विठ्ठल मात्रा जर घेतली पथ्य सांभाळली पाहिजे. लोक माळ घाला पाठपुटी येते माझ्याकडे, म्हणून माळ घाला. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. विठ्ठल म्हणता हरले पाप झाला दिनांचा मागा बोला पांघरून. नुसतं माळ घालण्याचा देवाला गावला पार. कपाळाला शिराय, गळ्यात माळ, पोटात काय आजच काही करत नसतो. पोटात काय गले शक्तीचे मागा मात्र खरं ते करून दाखवा तर करा, तर करून नाही लोकांच्या तोंडापुरतं करीत जाऊ नका. आणि मग निमिराच्या विजय दुर्लभ देव मिळाला तुला. एवढा मोठा देव तुला भेटलाय. काय किंमत? किती किंमत आहे का? एक किडनीची किंमत 3-3 लाख आहे. डॉक्टर साहेब किडनी जर दिली खूप पैसा नाही. डोळ्याची किंमत आता सध्या म्हणतात नेत्रदान करा, मेल्यावर डोळे काढून द्या ताबडतोब. किती वेळा काढून काढायचं? 1 तासाच्या आत. तर डोळे आपले डोळे दुसऱ्याला काढले. मग विचार करा, हा देह स्वतःचा डोळ्याला लोकांना काढले तर हा देह आपण कार्य आणायचं काही नाही. आपल्या कार्य आणायचं लोकांचे कार्य आणायचं. लोक म्हणतात डोळे नंतर द्या, आणि ज्या डोळ्याने चांगलं पाहिलं नाही ते डोळे नंतर द्या कशाला? आणि डोळे पापी, त्या डोळ्याने सगळं पापच केलं ते पुन्हा लोकांच्या आता कशाला राहिले पाहायला? चांगलंच केलं असेल तर लोकांना वापस द्या, नंतर जीवन दुर्लभ मानस होते. क्षणभंगुर हा. आता या देहाचा उपयोग काय? क्षणभंगुर सावध वाक्य बोला. आपल्याला पुढं मला येत नाही, परंतु म्हाताऱ्याचा सल्ला घ्यावा आणि बुद्धीनं वागावं. म्हाताऱ्याच्याच बरं का, आई बापाच्या बुद्धीनं वागा.
बुद्धीच्या प्रकारे कोणाच्या बुद्धीने वागावा सांगू का? रागी आला तर आला, मी कोणाला भेटणार आहे, मला काय घेणं, कोणाला राग आला तर आला म्हणजे बुद्धीनं कोणाच्या वागावं. आत्मबुद्धी हितार्थ आहे. आपल्या बुद्धीने वागलं तर काहीतरी हितच होतं. आत्मबुद्धी हितार्थ आहे. गुरुबुद्धी विशेषता, गुरुच्या बुद्धीने जर वागलं तर फायदाच होतो असतो. गुरुबुद्धी विशेषता स्वतः त्यानंतर. आणि परबुद्धी विनाश आहे. लोकांच्या बुद्धीने वागलं त्याचा नाश होत असतो. आणि स्त्री बुद्धी प्रलयंगता, त्याला बैलबुद्ध्या म्हणते. मग जो बायकोच्या बुद्धीने वागतो त्याला बरं आपण तुम्हाला म्हणत नाही कोणाला, मी तो ऐक म्हणतो म्हणजे कोणाला काही म्हणत. म्हणून आपल्याच बुद्धीने वागा, लोकांच्या बुद्धीने वागू नयेत माणसा. होत पण चांगलं करायचं असं जीवाचं देहाचं तर आत्मबुद्धी. जर बायको म्हणे तुम्हाला मी सांगू की एक गोष्ट, तर माझं ऐकता का? काही सांगू नये तुम्हाला, मला कळतंय माझ्या स्वतःच, मला काही तो जन्म द्याला नाही, माझे माय बाप जिवंत मला सांगा, तू कोण सांगणार म्हणले मला. पण काही म्हणते तसं नाही म्हणणार. ठीक आहे, चांगलं जर ती सांगायचं तिचं पण चांगलंच ऐका, बायकोचं ऐकू नका म्हणत नाही मी. तो आता पूजा होईल, पूजानंतर आरती होईल, तोपर्यंत शांत बसायचं, उठायचं नाही, बडबड करायची नाही. वेळ कमी आहे आणि कार्यक्रम जास्त आहे. उठतान बडबड करतान तर पुन्हा आपल्याला वेळ होईल, त्याकरता बसा. आरती पूजा, पूजानंतर आरतीनंतर प्रसाद घेतली की बाहेर बसावं, कीर्तन ऐकावं. कीर्तन झालं आपल्या भागवताची मिरवणूक होणार, पूजा होईल, पूजेचं सामान आणा. आता इथं पूजा होईल, तोपर्यंत शांत बसा, तोपर्यंत भजन म्हणा, पण उठू नका, बडबड करू नका. मग ज्याप्रमाणे भगवंताच्या कृपेने सगळ्यांना मोक्ष मिळाला, त्या पद्धतीने आपण पूर्ण राहिली कथा त्यांचा भाग हा भगवंताच्या कृपेने आपण पूर्ण करू आणि या कथेला पूर्ण विराम या ठिकाणी देऊ. काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी देशो यंशो मरहितो ब्राह्मणा सन्तु निर्भयाः अपुत्रा पुत्ररस्यन्तु पुत्ररस्यन्तु पौत्रणा आधना सदना सन्तु शरणशतम् कुण्डलिका. प्रभु
भगवान कृष्ण गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु हा संत कुळीचा राजा गुरुविण देव तुझा पाहता नाही त्रैलोकी पाहता नाही त्रैलोकी गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा आगरू गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा आगरू गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळीना गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा वैराग्याचे मूळ गुरु हा परब्रह्म केवळ गुरु हा वैराग्याचे मूळ गुरु हा परब्रह्म केवळ गुरु हा सोडविता काळ गाठी लिंग देहाची गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा साधकासी साय गुरु हा साधकासी साय गुरु हा भक्ता लागी माया गुरु हा भक्ता लागी माया गुरु हा कामधेनु गाय गुरु हा कामधेनु गाय भक्तावरी दुभतसे गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः एकच यजमानाची गरज आहे 100 वर्ष शताब्दीचा कार्यक्रम हा समस्त गावकऱ्यांनी पार पाडावा अशी मी परमेश्वराजवळ विनंती करतो आणि महाराजाकडेही विनंती करतो शताब्दीचा कार्यक्रम आपल्या ते पार पाडण्यात यावा अशी मी भगवंताच्या चरणी विनंती करतो त्याच्यानंतर एक गाडीत पिटीत घाला त्याला बाहेर नाही क्रांती मंडळाचे अध्यक्ष अर्जुनराव वाघमोडे यांनी शाल आणि श्रीफळाचा स्वीकार करावा समस्त गावकऱ्यांच्या वतीने काय क्रांती मंडळाचा समोर पा पुढे आता देवा तुम्ही वापरू
सर्व भाविकांनी भाविकांना नम्रविनंती श्रीफळ आणलेले आहे आणि क्रांती मंडळाच्या वतीने विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हातामध्ये पाणी घ्यायचं यजमानानं. यजमान भक्तीने हाताला हात लावा. आत्मोरचारित एवं मनोग्रहण विशेषण विशेषतायां शुभ पुण्यतिथो हो सर्वारिष्ट सर्वपद्रवशान्त्यर्थं ब्राह्मणद्वारा शान्तियुक्तजापि पठनमं करिष्येत. पाणी पूजन करिष्येत. पाणी तामनामध्ये सोडून द्या. तत्र आदो निरिता सिद्धार्थं गणपती स्मरणं च करिष्ये. हात जोडा. जमिनीला हात लावा. ओम भोरते भूमिरस्य दितिरस्य विश्वदाया विश्वस्य भुवनचन्द्रत्रे पृथिवीयतिरक्वामृतिमायुमुच्यते पृथ्वी क्रमांत देवता विनमा स्मरणपूर्वक नमस्कारं करोमि. नाकावर हात ठेवा. नारावर हात ठेवा सगळेजण कलशावर. ओम देवायामि ब्रह्मणा वन्दमामि राजमात्रे यजमानवर्गे आगमानवर्गे
ओम मा अहिरे को परिमिति मां यदि प्रभाना कुमार कुमार समरवा विश्वाहा आपके समर्पयामि प्रार्थना नमस्कारं करोमि श्रीखंडम चंद्रम दिलगंधाट चंदन सर्वोपचारा एवं मागणानां तवा गणपति गुणहवामहे प्रियाणां त्वापरि भवति गुणहवामहे निधीनां त्वापरि भवति गुणहवामहे वसुमहा सहस्रशीर्षा पुरुष
रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. कलिके माझी ज्योती समत्वासी आली. आकाश गोल वदना मयी आकाश गोल वदना नरक भय हरण अजानिल तरण बोध बहु कर चित्र के तुने पैल पारा सत्य पसंत भारतीय भागवत
सारा काय झाला पार्थवी उद्धवा ज्ञान कदा बोले उद्धवा ज्ञान कदा बोले प्रचंडो तनय परीक्षित सुनय पावला हरिचरणी थारा विठ्ठल वदे स्तंभवा भारती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा आत्मवंदनम महाराज भगवान परमात्माच्या बरोबर गोष्टीचा त्या गोष्टांपैकी एका गोष्टीला घडला यमुनीच्या पाण्यावर जात असताना भगवान कृष्ण परमात्म्याच्या बालरूपाचे दर्शन घेतलं आणि कृष्ण दर्शनानंतर किती अवस्था झाली त्या अवस्थेचं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही उत्सवाची व्रताची पुराणाची मान्यता ही चालायच्या प्रश्नाने करावी आणि म्हणून त्या नियमाप्रमाणे आज आपल्या या गावकरी मंडळी थांबा नंबर येईल पुरी फक्त सगळे गाणे होते कडे मारू नका परमार्थ या ठिकाणी सार्थक त्याला खऱ्या अर्थानं नको आता गावात आहे अखंड पद्धती गोकुळाला मी या ठिकाणी थांबणार नाही. त्याचं कारण असं आहे की ही जागा मला राहण्याला योग्य नाही. तुमच्या पुण्याईनं मी जन्म घेतलाय हे खरंय, पण इथले सर्वच लोक काही पुण्यवान नाही. म्हणून मला जिथं पुण्य आहे, जिथं परोपकार करण्याची वृत्ती आहे, ज्या घरात एकादशी करण्याचा नियम आहे, ज्या घरात माता पित्यांची सेवा होते, जिथं पंढरीच्या वारीचा नियम आहे, जिथं अहिंसा पाळली जाते, ज्या ठिकाणी देवाला नैवेद्य दाखवला जातो, भगवंताचं चिंतन केलं जातंय, अशी जी कुटुंब असतील, असं जे घर असेल आणि असं जे गाव असेल, मला तिथं गेलं पाहिजे. आणि म्हणून गोकुळ हे या नियमात बसणारं गाव आहे. अनेक मथुरा ही राजधानीचं शहर होतं. शहराकडून खेड्याकडे यावं का खेड्यातून शहराकडे जावं, बहुधा मानवी प्रवृत्ती जर पाहिली तर खेड्याकडून शहराकडे जाण्याकरता माणसं प्राधान्य देतात. पण भगवान परमात्म्याने शहराकडून खेड्याकडे प्रयाण केलं. त्याचं कारण भगवान शहर किंवा खेड, उच्च किंवा नीच हा भेदभाव पाहिजे. श्रीमंत, ज्ञानी, अज्ञानी, सुशिक्षित, अशिक्षित हा भेद भगवंताजवळ नाही, हा मानवाजवळ भेद आहे. आणि मानवाजवळ भेद आहे म्हणून मानव कधी कधी अहंकार करतो. मी सुशिक्षित आहे, मी ज्ञानी आहे, मी धनवान आहे, मी गुणवान आहे, मी रूपवान आहे. पण भगवान परमात्मा कोणाच्या धनाला, गुणाला, रूपाला, सत्तेला, संपत्तीला आणि बुद्धिमत्तेला भरत नाही. तो फक्त प्रेमाचा, देवभावाचा हा सत्तेनं, संपत्तीनं, ज्ञानानं, गुणानं, बुद्धीनं पोट भरता येईल. यापेक्षा जास्त काही ज्ञानानं, गुणानं, बुद्धीनं काय होतं, पोट भरतंय. पण भगवान परमात्म्याच्या जवळ जावंसं वाटत असेल, आपल्या अंतःकरणातील प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचावी वाटत असेल, तिथे मात्र श्रद्धा भाव पाहिजे. म्हणून गीतेच्या 9व्या अध्यायाचा 26वा श्लोक आहे. याच्यावर विवेचन करताना भगवान सांगतायत, अर्जुना या लागी शरीर सांडोवा सकळ गुणाचे लोण उचलिजे, संपत्ती मधू सांडिजे पूर्वहरी करून. माझ्याकडे येण्याकरता अर्जुना कुणी गुणी आहे म्हणून मी त्याला जवळ घेतो नाही. गुण ओवाळून टाकावे लागतात, ज्ञान ओवाळून बाजूला घ्यावं लागतं. बुद्धीचं कौशल्य तिथं चालत नाही. बुद्धीचं कौशल्य संसारात चालतं. संसारात माणूस बुद्धीनं खाली वर काही करू शकतो, परंतु बुद्धी ती आहे त्यानंतर बुद्धीचे वैभव अन्यला एका केशवराचे सकल. जगामध्ये बुद्धिमत्ता, बुद्धीने अनेक गोष्टी करता येतात. बुद्धीनं मनुष्य शहाणा होतो, सुजाण होतो. चंद्रावर गेला माणूस बुद्धीच्या जोरावर.
परंतु चंद्रावर जरी गेला तरी दुःख मिटवता आलेली नाही, समस्या संपवता आल्या. विज्ञानातून अनेक शोध निर्माण करता आले, परंतु तरी देखील मानवी जीवनाची जी काही महत्वाची समस्या आहे, जन्म आणि मृत्यू आणि कर्माच्या अधीन जे काही दुःख भोगतोय प्रत्येक जीव, या कर्माच्या चाकोरीतून मात्र बुद्धिमत्तेनं सुटता येत नाही. आणि म्हणून बुद्धी ती आहे जी भगवंताच्या चरणी लीन होते, जी भगवंताच्या वाङ्मयात रमते, जी भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करते. भगवान परमात्मा आहे, त्याचं हे ब्रह्मांड आहे आणि त्याला ओळखण्याकरता बुद्धी उपयोगी पडत नाही. गोकुळातील हे जे लोक आहेत हे महापुण्यवान आहेत. आणि म्हणून भगवान परमात्मा त्यांचं कुल पाहत नाही, त्यांची जात पाहत नाही, ते किती श्रीमंत हेही पाहिलं नाही, फक्त भाव पाहिला. आणि नंदाच्या घराला मदनी गोकुळाला आज्ञा केली, मला गोकुळाला जायचंय. देवकीला देखील भीती वाटत होती की जर कंसाला कळलं तर माझं हे बाळ मारलं जाईल. म्हणून वसुदेवानी एका टोपलीमध्ये या बाळाला घेतलंय. आपण कथा ऐकून गेलेली आहात. आणि या बालकाला यमुना माईनं वाट दिली, मध्यरात्र होती, गोकुळ झोपलेलं होतं. नंद बाबाच्या महालामध्ये शांतता आहे आणि यशोदामाईचं समोर हे बालक माया बदली तेथे खेवी मज आली. येथे मायारूपी मुलीला घेऊन वसुदेव पुन्हा मथुरेत आले. आणि इकडं सकाळी जायला यशोदामैया उठल्या आणि मग इतरांना सांगताय, गवळणी एकमेकीला सांगतायत. गवळण सांगते गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. आनंदी आनंद झालाय चौकडं. भगवान परमात्मा गोकुळात अवतीर्ण झाले. एक तर भगवान आहे तो अति सुंदर आहे आणि त्यातही त्यानं बालवेश घेतलेला आहे. भगवंताचं ते सुंदर रूप पाहण्याकरता गोकुळासहित त्रैलोक्यातील देवांची त्या ठिकाणी गर्दी आहे. आणि चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला. गोकुळातील चिंता, दुःख, दैन्य, दारिद्र्य निघून गेले. आणि म्हणून आजही उदाहरण दिलं जातं. लोक म्हणत असतात, अरे हे घर गोकुळासारखं भरलेलं आहे. गोकुळासारखं भरलेलं म्हणजे काय? गोकुळासारखं भरलेलं म्हणजे त्याची एकच व्याख्या आहे, तिथं संतांची संगती आहे, आईवडिलांची सेवा आहे, या ठिकाणी सर्व लोक शाकाहारी आहेत, भगवंताची दररोज पूजा आहे, त्याला नैवेद्य आहे, साधू संतांच्या ग्रंथाचं अध्ययन आहे, घरातील प्रत्येक माणसं परस्पर प्रेमानं वागणारी आहे. तो शिवीगाळ नाही, आरोप प्रत्यारोप नाही, भांडण नाही, तंटा नाही, कलह नाही, म्हणजे गोकुळ. आणि जे घर गोकुळ आहे त्या घरात देवाला ये म्हणावं लागत नाही. सुखे येतो गावा नारायण. कुठून अंगारा आणा, कुठून दुपारा आणा, कोणाचा तोडा घाला, कोणाचं काही करा, हे सुख शोधण्याकरता. अशानं सुख मिळायचं नाही, आपलं ठीक होते. उपनिषदामध्ये असं वर्णन आहे, गवळणी काय मानत होत्या कृष्णाला? कृष्णस्तु भगवान स्वयं. गवळणीला माहिती होता हा साधा गोपाळ नाही, गवळ्यांचा मुलगा नाही, हा भगवान आहे. येतो वा हिमानी भूतानी अयंते. तसं श्रुती म्हणते की ज्याच्यापासून हे ब्रह्मांड निर्माण होतं, ज्याच्या शक्तीनं ब्रह्मांड चालतं आणि ज्याच्या स्वरूपात ब्रह्मांडाचा लय होतो. कान पडत दिली जा म्हणतो. खूप लोणी तोडून काढून खातो, आमच्यासारखं कुणाचं भाग्य. आणि म्हणून कृष्ण त्यांना फळाला होता. कृष्ण परमात्मा गवळणी आणि त्यांचं चरित्र समजावून घेण्याकरता अति पवित्र अंतःकरण, अपवित्र अंतःकरणाच्या, वैषयिक अंतःकरणाच्या व्यक्तीला कृष्ण आणि गवळणी कळणं म्हणजे अतिशय अवघड गोष्ट. आणि मग
अशा त्या गवळणी असे ते गोपाळ ज्यांना रात्रंदिवस छंद आहे, हा जगातच जीवन असणारा परमात्मा हे त्यांनी ओळखलं. जेणे हे विश्व निर्मिले ही त्यांची त्याच्यावर श्रद्धा आहे. सामान्य मूल म्हणून त्याच्याकडे ते पाहत गवळणी बोलतात असं, जीवीची या जीवा प्रेम भावाची भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची भावा. नमो शिव शिवेशा, नमो शिवादिविश्वेशा, नमो रूपा अष्टदिशा व्यापका नारायणा. नमो शिव शिवे, नमो शिव शिवेश, नमो शिव शिवेश, नमो शिव शिवेश, शिव शिवादिविश्वेश.